हाय गाईज, तुम्हाला माहिती आहे की आम्ही वाडीच्या पूजेसाठी गावाला आलो आहे आणि गावाला आल्यानंतर आणि ते सुद्धा मे एप्रिल महिन्यामध्ये आल्यानंतर विहिरीवरती कपडे धुवायला जाणं ही मजा काही वेगळीच आहे आणि हे जे कोणी कोकणात राहतात यांना याची चांगली कल्पना आहे. आता आम्ही ज्या वेळेला कपडे धुवायला चाललो होतो त्यावेळेला आम्हाला हे मध्येच आंब्याचं झाड दिसलं आणि त्याच्या कैऱ्या आम्ही काढलेल्या आहे. आता मी इथे वाट शोधते, मला वाट मिळत नाहीये कारण सगळं जंगल आहे, सुकलेलं गवत आहे. त्याच्यामुळे मी वाट करून आतमध्ये चालली आहे आणि मी आता आंबे तोडणार आहे. हाताने आंबे तोडण्याची मजा काही आहे ना, ती एकदम वेगळी आहे. हा आंबा मी आता काढते. कैरीचा सुगंध इतका आहे बघा, हे खराब झालेला आहे हा. यार माझे पण पाय घाण केले. हा एक काढूया आपण. फटके खायचे तुला. बघू तिथे जसं आम्ही वाडीमध्ये एंटर केलं तसं आम्हाला सगळ्यात सुरुवातीला जो दृश्य दिसला ते म्हणजे रातांबीच्या झाडाचं आणि रातांबीच्या फळाचं. ह्याला आमच्या गावाकडे कोकम म्हणतात. कोकमाच्या झाडाचं आम्हाला दर्शन दिसलं. तुम्ही बघा, 2 कच्चे आहेत, हे अजून पिकायचे बाकी आहेत. ही जी हे जे आहे हे सुकवलं जातं आणि हे सुक्याला सुद्धा मार्केटमध्ये खूप जास्त हे असे दिसतात सुकेवाले रातांबे. हे बघा, रातांबीचं पूर्ण झाड, कोकमाचं पूर्ण झाड, हे ह्याच्यावरती पिकलेली आहेत पूर्ण. हा आहे कोकणचा रानमेवा. खूप सुंदर असे पूर्ण झाड कोकमाने भरलेलं आहे. हे बघा पूर्ण झाड. आता ह्याची ही पिकलेली जी कोकमं आहेत ही काढणार आणि त्याच्यानंतर त्यातल्या बिया बाजूला करून त्याची आमसुलं जी आपण मच्छी नॉनव्हेजच्या जेवणामध्ये वगैरे घालतो ते आमसुलं बनवणार. इतकं सुंदर असं हे झाड. कुठे येते पिकलेलं? हे आता आपण पिकलेलं रातांब काढायचं आहे. एक पिकलेलं आहे आणि 2 कच्ची आहेत. हे जी कच्ची आहेत ह्याचे 2 तुकडे करून सुकवून सुद्धा ह्याचा खूप या मालाला खूप मागणी आहे आणि हे पिकलेलं जे आहे त्याचं आमसूल बनवतात. कोकम सरबत सुद्धा बनवतात. ही आहे नारळ पोपळीची बाग. ह्याच्यामध्ये ही सुपारीची झाडं आहेत, मध्येच नारळाची झाडं आहेत. ही आमची चिकू. चिकू हाय, हॅलो, हाऊ यू? आय एम फाईन. ओके, कम ऑन गो. हे आहे नारळाचं झाड, त्याच्यामध्येच आंब्याचं झाड. अशी वेगवेगळी झाडं या बागेमध्ये लावलेली आहेत. तुम्ही बघू शकता हे रातांबीचं झाड जे मी तुम्हाला आता दाखवलं. अशी खूप उंच उंच झाडं आहेत या बागेमध्ये. ही अशी वाडी आहे. ह्याच्यामध्ये असे हे पाणी जाण्यासाठी हे सेक्शन्स केले जातात. ह्याच्यातून हे पाणी वाडीला पूर्ण प्रोव्हाइड केलं जातं. हा कुठे हम्मा आहे? चला दाखव मला कुठे हम्मा. हे आमचं छोटंसं बाळ. शी इज व्हेरी एक्सायटेड. हे जास्वंदीचं फूल आहे, एक प्रकारचं वेगळंच फूल आहे. ही वेगळी जास्वंदी आहे. हे बघा तुम्ही,
इतकं सुंदर असं आहे जास्वंदीचं फूल. ही गुरं इथे बांधून ठेवलेली आहेत. बैल आहेत 2. हम्मा आहे ना. हम्माला विचार तू कशी आहे. इकडे बघ. हां विचार हम्माला. हम्माला विचार येतेस का तू आमच्याकडे. काय बोलली. काय केलं. शेपूट हलवलं. शेपूट हलवलं हम्मानी. चला बाय कर. लव यू. हे आमसुलं बनवलेली आहेत. ही आमसुलं ही कालवणामध्ये वगैरे टाकतात. हे जे पिकलेलं कोकम आहे ह्याची 2 बिया बाजूला काढून ही अशी आमसुलं बनवतात. हे बघा. ही अशी आमसुलं बनवतात. आणि ह्या बिया ज्या आहेत ह्या सुद्धा सुकवलेल्या आहेत. इकडे बघ. काय करते. हा धू लवकर. साबण. हा साबण लाव. लवकर. आमच्या या पिल्लाला कपडे धुण्याचा मोह काही आवडला नाही आणि ती कपडे धुवत होती. शी इज एन्जॉयिंग अ लॉट. लाव लवकर. किशी लाव. किशी किशी किशी. हा घास. वरती बघ कसे वाटतात. आय लव्ह यू. वरती बघून बोल. आय लव्ह यू टू. ही एक जास्वंद आहे. आमच्याकडे अशी पद्धत आहे की कुंपणीला जास्वंद लावली की वेगळी अशी कुंपण करण्याची गरज नाही. गाईज हे जे फ्रूट्स दिसत आहे तुम्हाला हे भोकराचं फ्रूट आहे. ह्या फ्रूटचं लोणचं केलं जातं. भोकराचं लोणचं गावठी पद्धतीचं खूप छान असं हे फ्रूट लागतं. आणि हे फ्रूट खूप महाग मिळतं. मार्केटमध्ये सहसा हे फ्रूट मिळत नाही. हे तुम्ही जवळून बघू शकता कसं दिसतंय ते. ही भोकरं आहेत. हे बघा किती ह्या झाडाला ही भोकरं लागलेली आहेत. ह्या भोकरांचं लोणचं केलं जातं. आपण काढण्याचा प्रयत्न करूया. ही येतात तर बघूया. पुढे पुढे चला पुढे. खाली बघा. मम्माच्या हातात आली. येस. मला दिसत नाही येऊन असल्यामुळे. पण ही आहेत भोकरं. ह्याचं लोणचं करतात. एवढं मोठं झाड आहे भोकराचं. आणि ही आपल्या शहरामध्ये हे फ्रूट्स बघायला मिळत नाही. काही अशी दुर्मिळ फळं आहेत जी आपल्याला गावामध्येच बघायला मिळतात. कोकणामध्ये आल्यानंतरच बघायला मिळतात. तर त्यातला हे एक फ्रूट आहे भोकराचं फ्रूट. तर आता मी ही एक वेल तोडते. बघूया तोडता येते का. खूप कठीण आहे तोडणं असं मला वाटतंय. बघूया लेट्स सी. फायनली मी तोडलेलं आहे हे भोकराचं फळ. जांभळाचं झाड आहे आणि तुम्ही बघा किती जवळून जांभळं आलेली आहेत. आम्ही अगदी हाताने काढण्यासारखी अशी जवळ आलेली झाड खूप छोटं आहे त्याच्यामुळे आम्ही हाताने अगदी अलगद काढू शकतो. सो
गावी आल्यानंतर अशा निसर्गामध्ये मन एकदम शांत होऊन जातं. सगळा स्ट्रेस, एन्झायटी ही सगळी दूर निघून जाते. थँक यू गाईज.